बंद घराचे लॉक तोडून चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश, 3 आरोपी जेरबंद, 3,30,000चा मुद्देमाल जप्त। स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगली यांनी घरफोडी करणाऱ्या टोळीवर मोठी कारवाई करत 3 आरोपींना अटक केली असून त्यांच्याकडून तब्बल 3,30,000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय। ही कारवाई पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली। संजय नगर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या घरफोडीच्या गुन्ह्याचा तपास सुरू असताना LCBच्या पथकाला माहिती मिळाली की रेकॉर्डवरील आरोपी काही चोरीच्या सोन्याचे दागिने विक्रीसाठी ग्राहक शोधत आहेत। त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक महादेव पवार यांच्या पथकानं सापळा रचून संशयितांना ताब्यात घेतले। पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या आरोपींमध्ये सत्यजित सुनील यादव राहणार बागनली सांगली, सार्थक सुनील सुतार राहणार राम रहीम कॉलनी संजय नगर आणि मुनीब उर्फ बाळ्या मुर्तुजा भाटकर राहणार भारतरत्न नगर सांगली यांचा समावेश आहे। चौकशीत आरोपींनी मिरजेतील विकास कॉलनी परिसरातील बंद घर फोडून चोरी केल्याची कबुली दिली। आरोपींकडून सोन्याचे दागिने, नेकलेस, चेन, वेढण तसेच रोख रक्कम असे एकूण 3,30,200 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय। या कारवाईत पोलीस निरीक्षक संजीव झाडे, पोलीस उपनिरीक्षक महादेव पवार तसेच LCBच्या पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला। सदर आरोपींवर यापूर्वीही घरफोडीचे गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली असून पुढील तपास संजय नगर पोलीस ठाण्याकडून सुरू आहे।